नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता मेंदळ्यांच्या घरी चाललेल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये आता तिलोत्तमा ही सावलीला कसे सुनबाई म्हणून हाक मारते आणि त्यानंतर आता जेव्हा तिलोत्तमा ही ताराला गाणी गायला सांगते त्याच वेळेला आता शेवटच्या क्षणी मेंदळ्याच्या घरी भर मंगळागौरीमध्ये भैरवी येऊन थांबा असे म्हणते. आता ताराला गाणे गाण्यासाठी ज्या वेळेस नाकार देते त्याच वेळेस तारा गाणे गाणार नाही, तर मग मी गाणे गाणार असे म्हणत सावली आता माईक घेऊन ज्या वेळेस आता सगळ्यांसमोर येते आणि त्याच वेळेस आता हातात माईक घेऊन येत सावली आता सत्याचा कसा आवाज तिलोत्तमासमोर काढते ही या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी मालिकेच्या एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता इकडे अमृता ही तिच्या बेडरूममध्ये येता क्षणी अमृताला राजकुमारचे बोलणे आठवलेले असते. राजकुमार म्हटलेला असतो की माझ्या या सगळ्या परिस्थितीला कोण कारणीभूत आहे माहीत आहे का? सगळे लोक कारणीभूत आहात. मी तुझ्याशी लग्न करण्याऐवजी दगडाशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. हे राजकुमारचे बोलणे आता अमृताला आठवता. आता जुलीकडे बोट करून राजकुमारने म्हटले असते की ही मुलगी मला जे देऊ शकते ना ते तू मला कधीच देऊ शकत नाही. अमृता आणि ते ऐकताच आपण कशी सनकत राजच्या कानाखाली मारली हे देखील आता अमृताला आठवत असतं. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा अमृताला साडी घेऊन तिथे येते आणि अमृताला म्हणते, काय ग अमृता, तू तयार नाही झालीस का अजून? चल बरं तयार हो. अमृता म्हणते, हे बघा आई, आज जर मी खाली नाही आली तर नाही चालणार का? तिलोत्तमा म्हणते, काय ग अमृता, असं कसं आज खाली सगळ्या बायका येणार आहेत? तिलोत्तमा म्हणते की अगं बायका यायला लागल्यावर आणि अजून पूजासुद्धा मांडायची आहे. तिलोत्तमा आता अमृताला खाली येण्यासाठी विनंती करते. अमृता म्हणते, बघा मला माहीत आहे की तुम्ही सगळे माझ्या आनंदासाठी करता. अमृता म्हणते की पण मला आता या अशा प्रसंगी अशा वेळेला बायकांमध्ये मिसळायला अजिबात आवडत नाही. आई आता तिलोत्तमाकडे बघत अमृता म्हणते की माझ्यात आता एवढी हिंमत नाही राहिली आई. अमृताकडे बघत असतात तिलोत्तमा अमृताच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते, नाही आहे तुझ्यात हिंमत, बस इथे. आणि तिलोत्तमा आता अमृताला कॉटवर बसवते. तिलोत्तमा आता अमृताला समजावू लागते की तिलोत्तमा म्हणते, हे बघ अमृता, जगातील प्रत्येक स्त्रीमध्ये सगळं काही दुःख पचवण्याची हिंमत असते. आणि प्रेमाने मायेचा हात अमृताच्या गालावरून फिरवत आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ, तू माझ्या घरची गृहलक्ष्मी आहेस आणि माझी खरी लक्ष्मी आहेस तू. तिलोत्तमा म्हणते की हे बघ, तू आहेस म्हणून माझं घर आहे आणि मेंदळ्या कुटुंबासाठी तू किती केलंयस ना अमृता मला माहीत आहे. तिलोत्तमा म्हणते की माझ्यासाठी, माझ्या घरासाठी मला सुद्धा जेवढं जमलं नसेल ना तेवढं तू केलंय. अमृता तिला म्हणते की मला याच गोष्टीचं वाईट वाटतं की मी या अगोदर तुझ्यासमोर का फक्त झाली नाही आहे. अमृता ममतेच्या नजरेने तू मूर्ती आहेस. अमृता हे ऐकताच आता अमृताच्या डोळ्यात पाणी येतं. आणि प्रेक्षकांनो, अमृता काय आहे, अमृताचा स्वभाव कसा आहे या क्षणी तिलोत्तमाने अमृताला अगदी सुंदररित्या सांगितलेलं आहे आणि समजावलेलं असतं. तिलोत्तमा म्हणते की अगदी अमृता एकीकडे दुर्गेचा अवतार आहे आणि दुसरीकडे ममतेची देवी आहे. एकीकडे तू तुझ्या वचनापासून कधीच हालत नाही आणि अशी देवीसारखी असणारी माझी लाखात एक सून तू असल्याने आता तिलोत्तमा अमृताला सांगते. आणि राग येऊन तिलोत्तमा म्हणते, ते बघ अमृता, तुझं काही चुकलेलं नाही. ज्यात चुकलंय त्याने घाबरायला तुला कशाची भीती आता? तिलोत्तमा म्हणते की माझंच मला कळत नाही. एक आई म्हणून मी कुठे चुकली तेच मला काही कळत नाही. सगळ्यांवरती मी सारखे संस्कार केले, पण बघ ना बाकीचे सर्व कसे निघाले आणि राजकुमार कसा वागला. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की त्याची शिक्षा म्हणून मी त्याला घराबाहेर देखील काढलं आणि एक आई म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. अमृता असं म्हणत तिलोत्तमा आता अमृताचा हात धरते आणि अमृताच्या गालावरून हात फिरवत आता तिलोत्तमा म्हणते की राजकुमार आणि तुझं लग्न झालं आणि तू या घरची सून
नाही तर या घरची लेक म्हणून माझ्या घरी आलीस. आता मी तुला कधीच खचू देणार नसल्यास तिलोत्तमा अमृताला सांगते. एक सासू म्हणून नाही तर एक आई म्हणून मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. तू काहीच काळजी करू नकोस. असा विश्वास तिलोत्तमाने आता अमृताला सांगून दाखवलेला असतो. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमाने बांगड्या, दागिने आणि साडी आणलेली असते. त्याच्याकडे बघत त्या हातात घेते आणि तिलोत्तमा अमृताला म्हणते की हे बघ, त्या पोरीला अमृता तू एवढं नेऊन दे. एक तास आता अमृता खुश होते. अमृता तिलोत्तमाला म्हणते की आई, तुम्ही हे सगळं त्या मुलीला द्यायचं म्हणता. एकीकडे तिला हे सगळं देता आणि दुसरीकडे तिला सून म्हणून तिलाच तिचा स्वीकार देखील करत नाही. याला काय समजायचं? तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की हे सगळं घालून ती छान प्रेझेंटेबल दिसायला पाहिजे, बाकी काहीच नाही. म्हणते की हे सगळं मी तिला देऊ शकले असते अमृता, पण जर मी तिच्याकडे हे सगळं घेऊन गेले तर तिला वाटलं असतं की मी तिला सून म्हणून स्वीकारलं, पण तसं काहीच नाही. म्हणून हे तू तुझ्याकडे देते आणि तिला दे म्हणते. फक्त तिथेच थँक्स म्हणायचं, तिला थँक्स करायचे, तिचे आभार मानायचे, कारण तिने तुझ्यासाठी सुचवलं की आपण मंगळागौर करूया. म्हणून तिलोत्तमा म्हणते की तुझ्या आनंदासाठी ती माझ्याकडे हे बोलली. मला तिचे विचार खूप आवडतात, पण त्याचा अर्थ असा नाही की मी तिला स्वीकारीन म्हणून. आणि हे सगळं मी जे करते ना, माझे तत्त्व एकाच ठिकाणी एक निष्ठा आहेत म्हणून, आणि माझे तत्त्व मी कधीच सोडणार नाही, तिलोत्तमा सांगते. आणि आता तिलोत्तमा निघून जाता क्षणी इकडे अमृता खूप खुश झालेली असते आणि माहेरच्या प्रेमाने आता अमृता साडीवरून आणि बांगडीवरून हात फिरवते. त्यानंतर आता इकडे तारा नटून थटून भरजरी साडी घालून ऐश्वर्यासमोर येते. ऐश्वर्या ताराकडे बघत असते, खूप एक्सायटेड असते. म्हणते की वाव, अगं तारा, तू किती सुंदर दिसतेस आणि मॉमने दिलेल्या साडीमध्ये मध्ये खरंच तू एकदम ब्युटिफुल दिसते. तेव्हा तारा म्हणते की मॉमने नाही दिली मला ती साडी. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मला असं का वाटतंय की मॉमने आपल्या दोघींना खूप सुंदर साड्या दिल्यात म्हणून. तारा म्हणते म्हणजे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते म्हणजे तुला माहीत नाही का, मॉम माझ्यासाठी मला ही साडी दिली आणि तुझ्यासाठी सुद्धा मॉमनं साडी घेऊन आल्या होत्या. ऐश्वर्या म्हणते तुला कसं माहीत असणार, तुला या सगळ्या गोष्टीमध्ये कसला इंटरेस्ट आहे? तारा म्हणते स्पष्ट बोला ना ऐश्वर्या. म्हणजे स्पष्टच बोलते मी. आज मॉमने पूजासाठी त्या मूर्ख मुलीला त्यांच्याकडची खूप सुंदर अशी भरजरीची नवी कोरी साडी दिली. ते ऐकताच आता ताराला धक्का बसतो आणि ताराचा इन्सल्ट होतो. ऐश्वर्या म्हणते मला वाटलं की सुद्धा तुला दिली असेल म्हणून मी तुला विचारलं, आणि हे सगळं मॉमला कोणी सुचवलं माहीत आहे का? अमृता वहिनीने. मला वाटलं साडी तुझ्यापर्यंत पोचली गेली असेल. आता ऐश्वर्या म्हणते की तुला तर काही गोष्ट माहीतच नाही आहे, आणि तुला अगोदर ही गोष्ट माहीत असती तर तुला अगोदर इम्पॉर्टंट वाटलं असतं. आगीत तेल ओतून आता ताराला भडकावून ऐश्वर्या खूप मोठं काम केलेलं असतं. जळफळावून तारा आता तिथून आतमध्ये निघून जाते. ऐश्वर्या आता तिच्या मनात खूप खुश झालेली असते. आरशासमोर ऐश्वर्या तिचा चेहरा बघत असते आणि म्हणते काय शक्कल लढवली मी. इकडे आता अमृता दागदागिने घालून आता सावलीच्या बेडरूममध्ये येते आणि सावली आता अमृता खुश असलेली बघून ती सुद्धा खुश होते. अमृता म्हणते अगं सावली मॅडम, पण तुम्ही आवरलं नाही अजून. तेव्हा आता सावली म्हणते की काय आवरलं? अमृता म्हणते की असं. सावली म्हणते काय झालं? तेव्हा अमृता म्हणते काय झालं काय गं, तुझी पहिलीच मंगळागौर आहे. अमृता म्हणते की या घरची तू सून आहेस, मग तू छानपैकी तयार व्हायला हवं. सावली म्हणते बरोबर आहे वहिनी तुमचं, पण माझ्याकडे ना तेवढ्यात अमृता साडी दाखवत म्हणते तुझ्याकडे साडी नाही आहे ना. तर सावली साडी बघत सावली म्हणते की तसं नाही वहिनी. आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते बरं ठीक आहे, आईने पाठवली होती, बरं राहू दे आता. तेवढ्या हात धरत आता सावली म्हणते की तुम्ही खरं बोलताय ना. तर अमृता मान हलवते. सावली म्हणते काय तिलोत्तमा मॅडमनी ही साडी माझ्यासाठी पाठवली? अमृता म्हणते हो. पटकन सावली ती साडी हातात घेते आणि सावली खुश होते. आणि आता भरजरीची ती साडी घालून दागिने घालून सावली तयार होते. अमृता आणि सावली दोघी आता किचनमध्ये येतात. तेवढ्यात तारा आता सुद्धा तिथे येते. अमृता ताराकडे बघते आणि म्हणते की तारा खूप सुंदर दिसते. तारा म्हणते हो, पण तुमची आवडती ही तुमची सावली माझ्यापेक्षा सुंदरच दिसते. आणि लगेच आता तारा म्हणते की मॉमने हिला साडी दिली ना, आता ही साडी तुम्हीच आणून दिली ना अमृता वहिनी. सावलीसुद्धा आता ताराकडे बघते. अमृता म्हणते हो मीच दिली ही साडी, पण आईने तिच्यासाठी दिली आहे. तेव्हा आता राग येऊन तारा म्हणते की वहिनी मी या सावलीला लहानपणापासून ओळखते. आजपर्यंत माझ्या आल्या वाटेला आलेलं जे कौतुक आहे ना, ते कायम हिने हिसकावून घेतलं.
तारा म्हणते की आजसुद्धा हिने हेच केलं. अमृता म्हणते असं काय बोलतेस? तारा माझं ऐकून घे ना. तारा म्हणते मला आता काहीच नाही ऐकायचं. तारा म्हणते की मी काय ऐकून घ्यायचं? जे घडलंय ना त्यामध्ये तुम्हीसुद्धा तितक्यात जबाबदार आहात. अमृता म्हणते मी तर सावली म्हणते. एक मिनिट तारा मॅडम, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तारा म्हणते शट ऑफ. तारा म्हणते सावली तू तर बोलूच नको. आणि अमृता वहिनी तुम्हालासुद्धा काहीच कळत नाही तेव्हा तुम्हीसुद्धा बोलू नका. सावली म्हणते बघा तारा मॅडम तुमचं अति होतंय. आता तारा म्हणते काहीच अति होत नाही, मी जे बोलते ते खरं बोलते. आणि लगेच आता तारा अमृताला म्हणते की या घरात तुमची काहीच व्हॅल्यू नाही. आणि मला एक सांगा ना, मंगळागौरीचा सण कशासाठी साजरा करता? नवऱ्याच्या लॉंग लाईफसाठी ना. तुम्ही तर तुमच्या नवऱ्याला घराबाहेर हाकलून दिलं, मग तुम्ही कशाला साजरी करता ही मंगळागौर? तिथे ऐकताच आता अमृताला खूप राग येतो आणि वाईटी वाटतं. आणि लगेच आता तारा म्हणते की तो फक्त तुमच्यामुळे घराबाहेर. आता राजकुमार दादांना तुमच्याकडून जे होतं ना तुम्ही काहीच नाही दिलं त्यांना. आणि मग असा नवरा तुम्हाला सोडून दुसऱ्या बायकडे का जाणार नाही, असे आता तारा अमृताला बोलतो. ते ऐकताच आता अमृता अजून एक मोठा धक्का बसतो. आणि तुम्ही त्यांना मूल देऊ शकले नाही, मूल दिलं नाही आहे, तुमच्यासोबत कशाला राहते? तेव्हा आता सावली म्हणते की आता अति बोलते तुम्ही. तेव्हा आता लगेच तारा म्हणते की तू गप्प बस, याची काहीच व्हॅल्यू नाही आहे. आता सावलीला राग येतो आणि सनकन सावली आता ताराच्या कानाखाली मारते. आणि आता लगेच तारा तिच्या गालाला हात लावते. सावलीने पहिल्यांदा तारावर हात उचललेला असतो बोट करत. आता सावली म्हणते की आजपर्यंत माईकडे बघून ना मी तुझं सगळं ऐकत आले तारा. आणि लगेच आता सावली म्हणते की तुला जर काही बोलायचं तर बोल, मी ऐकून घेईल. पण माझ्या वहिनीबरोबर जर तू एका शब्दाने जर त्यांना वाईट म्हणून हिणवलं तर माझ्या इतकं कोणी वाईट असणार नाही. तारा म्हणते सावली तू अति करत. लगेच आता सावली मोठ्याने ओढत बोट करत म्हणते की गप्प बस, आवाज वाढवायचा नाही. आणि लगेच आता सावली म्हणते की तुझी त्यांच्याबद्दल बोलायची पात्रता तरी आहे का? आणि त्यांना बोलण्याचा हक्क तुला कोणी दिला? बोट करत आता सावली म्हणते हे बघ, इथून पुढे जर तू काही बोललीस तर गाठ माझ्याशी आहे, असे म्हणत आता सावलीने ताराची बोबडीच वळलेली असते. आणि ताराला घडवलेली असते ती जन्माची अद्दल. आणि तेवढ्याच आता तारा म्हणते की तू माझी 3rd क्लास असिस्टंट आहे, विसरतेस का तू सावली? आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते की तारा, सावली तुझ्या हाताखालची असिस्टंट होती, पण आता ती या घरची सगळ्यात मोठी सून आहे. आणि लगेच आता तारा म्हणते याचा बदला मी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, मी कायम लक्षात ठेवीन सावली. आणि लगेच आता तारा म्हणते की कारण मी तारा आहे, तुझ्यासारखी दुसऱ्यांच्या जीवावर जगणारी मुलगी नाही आहे. आणि लक्षात ठेव, असे म्हणत तारा तिथून निघून जाते. आता अमृता म्हणते हे बघ, आज तुमची पहिली मंगळागौर आहे, तेव्हा सगळं विसरून जायचं सावली आणि आजचा दिवस आनंदात साजरा करायचा. आणि इकडे खाली मेंढड्यांच्या घरामध्ये आता मंगळागौरीचा एकदम छानपैकी तयारी झालेली असते. पूजेची सगळी मांडणी केलेली असते आणि सगळ्या बायका आलेल्या असतात. तारास मध्येच घेऊन सगळ्या बायका आता तारासोबत सेल्फी काढतात. आणि तेवढ्यात आता सावली तिथे येते. तर त्या सगळ्या बायका सावलीकडे धाव घेतात आणि म्हणतात की अगं बाई, या घरची मोठी सून सावली आली. प्रेमाने सावलीच्या भोवती गोळा होऊन त्या बायका आता सावलीसोबत सेल्फी काढतात. आणि पडलेली असते ती एकटी. तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते. पटकन ताराचा हात धरून ताराला बाजूला ओढत घेऊन जाते. तारा म्हणते काय करता वहिनी, माझा फॅन समोर असं मला नका खिचून. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते एक महत्त्वाचं काम आहे. आणि तेवढ्याच आता तारा म्हणते आता काय महत्त्वाचं काम आहे? तर एक तर इन्व्हिटेशनमध्ये माझ्या मम्माला घेतलं नाही, आणि आता काय काम आहे? आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणत असते सिच्युएशनमध्ये ब्रह्मास्त्र वापरायचं असतं, कळतं का? तारा म्हणते काय करू मी? तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते तुझ्याकडे ब्रह्मास्त्र असताना आता मला विचारतेस का तू काय करू म्हणून? अगं तुझं गाणं, तुझा आवाज ऐश्वर्या, म्हणजे या घरात जर तू गाणं गायलीस ना तर सगळे क्रेडिट तू घेऊ शकतेस, नाहीतर या घरातलं क्रेडिट ती मुलगी घेऊन जाईल. कळतंय का तुला? या पूजेची तयारी. आता तिलोत्तमा ही अमृताला घेऊन तिथे येते आणि बायकांना म्हणते की या बसा तुम्ही सगळेजण. आणि आता सगळ्याच बायका पूजेला बसतात. इकडे आता सावली आणि तारा दोघेही पूजेला बसलेल्या असतात. ताराच्या मनात विचार चालतो की आता मी काय करू? सावली आता ताराला पूजा करावंच सांगते. आणि तेवढ्यात आता इकडे तारा हळूच सावलीच्या कानात म्हणते की आता झालं, इथं झाली ऐश्वर्या वहिनी मला गाणं गायला सांगणार आहेत, तेव्हा ते कसं गायचं ना आता तूच ठरव सावली.
तारा म्हणते की किती जरी काही झालं ना तरी माझ्या मम्माने तुझ्या कुटुंबावर केलेले उपकार विसरू नकोस तू सावली, आणि माझ्यासाठी तुला आज गाणं गायचंच आहे आणि तुला गाणं गावंच लागणार आहे. आणि इकडे आता बेडरूममध्ये नील, सोहम, बबलू, सारंग सगळेजण चंद्रकांतराव सोबत पत्ते खेळत बसलेला असतात. आणि चंद्रकांतराव आता मंगळागौरीचे महत्त्व सगळ्यांना समजावून सांगतात. त्यानंतर आता सगळ्या बायका अमृता सावलीसोबत पिंगा घालून, रिंगण घालून सगळेजण गाणे गात असतात, खेळत असतात. अमृता आणि सावली फुगडी खेळत असतात. तिलोत्तमा त्या सगळ्यांची मजा बघत असतात. त्यामुळे सगळ्या बायका एका सुरात गाणं गात असतात. ऐश्वर्या आणि तारा मात्र बाजूला उभ्या असतात. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की काय म्हटले होते मी तुला, पूजेची तयारी या मुलीने केली तेव्हा सगळं क्रेडिट ही मुलगी घेऊन जाणार, म्हणून मी तुला म्हटलं की गाणं गात जा, सगळं क्रेडिट तू घे. तारा आता ऐश्वर्याकडे बघते आणि आता तारा म्हणते की मी कसं गाऊ, माझ्या गाण्यात असं काय आहे की ऐश्वर्या म्हणते तुझ्या आवाजात इथे गाणं गाऊन तू सगळ्यांना इम्प्रेस करू शकतेस. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की स्पेशल आहे ना तुझ्या तारा. आता सावलीकडे बघते, सावली अमृतासोबत फुगडी खेळत असते. आणि लगेच आता इकडे तारा विचार करते की आता मी काय करू, आणि त्याच वेळेस आता एक भयानक घटना घडते. तारा आता सावलीला खुणावते आणि गाणं गाण्यासाठी बोलावते. त्यानंतर आता तिलोत्तमा उठून सगळ्यांच्या सोबत आता गाणे म्हणतात, नाचू लागते. मंगळागौरीच्या खेळात आता तिलोत्तमा सुद्धा सहभागी झालेली असते. आणि तेवढ्यात आता सासूबाई म्हणते, तिलोत्तमा आता सुरुवातीस ऐश्वर्यासमोर येते, ऐश्वर्याचा हात आपल्या हातात घेते आणि त्यानंतर आता मंगळागौरीमध्ये सासू सुनेचं गाणे म्हणत कोडे टाकत असतात. म्हणत आत घेत तिलोत्तमा आणि ऐश्वर्या आता खेळ खेळताना. त्यानंतर आता बारी येते तिलोत्तमा आणि सावलीची. त्यानंतर आता तिलोत्तमा सावलीकडे बघत म्हणते की सुनबाई काय करते. तेव्हा लगेच आता बारीक चेहरा केली सावली तिलोत्तमाकडे बघते आणि म्हणते सासूबाई काय हवंय तुम्हाला. आणि दोघी आता गाणी गातच खऱ्या अर्थाने तिलोत्तमा तिच्या तोंडातून सावलीत आता सुनबाई हे शब्द वापरलेले असतात आणि मनातून तिलोत्तमा आता सावलीला सून म्हणून स्वीकार केलेला असतो, हे सावलीच्या आता लक्षात येतं. आणि त्याच वेळेस मात्र अक्षय ऐश्वर्याचे नाक नाकटे होऊन मुरडलेले असते. आणि इकडे आता पटकन त्यानंतर ऐश्वर्या आता अनाऊन्समेंट करते की आपल्यासमोर आता तारा ही गाणे गाणार आहे. हे ऐकताच आता सगळेजण आता ताराकडे बघू लागतात. तेव्हा आता तारा ही स्टेजवर जाते. स्टेजवर जाता क्षणी आता हसतच तिलोत्तमा म्हणते की गा गी बाळा तारा गाणे गा. आणि आता ताराला काय करावे काय नाही सुचत नाही. तेवढ्याच आता सावलीसुद्धा तिचंच असते आणि आता तारा ही चांगलीच दोन्ही बाजूने फसलेली असते. आणि त्याच वेळेस आता तिथे भैरवी येते. शेवटच्या क्षणाला भैरवी तिथे येऊन ताराकडे बघत म्हणते थांबा. तेव्हा आता सगळेजण भैरवीकडे बघतात आणि लगेच आता भैरवी रागाने तारा गाणं गाऊ शकणार नाही कारण हा माझा आदेश आहे असे जेव्हा तिलोत्तमा सांगते त्यावेळेस आता सावलीला राग येतो आणि म्हणते तिलोत्तमा सावलीला आता सुनबाई म्हटल्यावर असते. तेव्हा जोमाने सावली पुढे येते, म्हणत असते की तारा गाणे गाणार नसेल तर मग मी गाणे गाणार असे म्हणत आता सावली लगेच माईक घेऊन येते आणि रागाने भैरवीकडे बघत आता सावली आता तिलोत्तमा समोर माईक हातात धरून त्याचा आवाज आता बाहेर कशी काढणार आणि सगळ्यांसमोर आता ताराच्या आवाजाचे भांडे फुटून सावलीला आवाजात कसा समोर येणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेचे डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.